रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पसार झालेल्या सराईत चोरास कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। कल्याण पूर्व पावशेनगर परिसरात ही घटना घडली आहे। तर या आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडून 3 तोळे वजनाची चैन हस्तगत करण्यात आली। चेतन चिंचोळकर असे या चोराचे नाव असून त्याच्या विरोधात याआधी देखील मुंबईमध्ये विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत। वडाळा क्षेत्रातून त्यास तडीपार करण्यात आले होते, तर पूर्वी तो वडाळा हद्दीमध्ये राहत होता, तर सध्या तो कल्याणमध्ये आपल्या आई वडिलांकडे राहत आहे। तर पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत। कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पांडुरंग पावशेनगर म्हणून एरिया आहे। त्या एरियामध्ये बबन साळुंके नावाचे वयोवृद्ध व्यक्ती वय 65 वर्ष हे किराणा दुकानासमोरून जात असताना आरोपी चेतन विंचोळकर वय 35 वर्ष राहणार महालक्ष्मी शॉपिंग सेंटर पावशेनगर याने सदर वयोवृद्ध व्यक्तीच्या गळ्यातील चेन ओढून पळून गेला। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला व आमच्या DB टीमने व आमच्या अधिकाऱ्यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने हद्दीमध्ये तात्काळ पेट्रोलिंग नाकाबंदी केली व आरोपीचं टावर लोकेशनवरून त्याचा शोध घेतला व आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडे 1,20,000 रुपये किमतीचे 3 तोळे वजनाची चैन हस्तगत करण्यात आलेली आहे। सदर आरोपी हा हॅबिच्युअल आरोपी आहे। याच्यावर वडाळा रेल्वे पोलीस स्टेशनला 392 प्रमाणे 2 गुन्हे दाखल आहेत। तसेच RCF पोलीस स्टेशनला 379चा गुन्हा दाखल आहे। तसंच याला तडीपार देखील करण्यात आलेलं आहे। त्या पोलीस स्टेशनने तडीपार केलेलं आहे आणि तडीपार असताना देखील तो मिळून आल्याने कलम 142 प्रमाणे देखील कारवाई झालेली आहे। तसा हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे। हा पूर्वी तिकडं हद्दीत राहिला होता वडाळ्याच्या हद्दीमध्ये, आता तो आईवडिलांकडे आलेला आहे इकडे। सध्या तो जेलमध्ये आहे आणि त्याचं MPDAचं प्रपोजल होतं का ते आम्ही चाचपणी करत आहोत, त्याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत।